Hello students. Okay, so we have completed our ANS and the CNS. Okay, so drugs acting on the CNS हा कंप्लीट केलेला आहे आपण पूर्ण चॅप्टर. त्याच्यानंतर आपलं नवीन चॅप्टर चालू होतं आहे. दॅट इज वी आर स्टार्टिंग विथ द अनाल्जेसिक अँटीपॅरेटिक अँड द अँटी इन्फ्लामेटरी ड्रग विच आर ऑल्सो नोन ॲज नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. ओके, विच इज द शॉर्ट फॉर्म which have a short form, that is the NSAIDs. Okay, so long form for this is the non-steroidal anti-inflammatory drugs. Okay, so analgesic, antipyretic and the anti-inflammatory drugs. त्याच्या नावातून तुम्हाला लक्षात येते म्हणजे थोडक्यात जे आपण जनरली म्हणतो दॅट इज द पेन किलर्स. ओके, सो पेन किलर असेल किंवा ज्याला तापावरची फीवरसाठी यूज केले जाणारे जे मेडिकेशन्स असतील. ओके, सो या अंडर जे ड्रग्ज येतात आणि त्याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असतील किंवा त्याचे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स असतील, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, दिस इज द लॉंग फॉर्म फॉर दी NSAIDs. ओके, सो फर्स्ट वी नीड टू नो व्हॉट इज द ॲनाल्जेसिक्स. ओके, सो आता जर आपण पेन किलर्स किंवा ॲनाल्जेसिक्स बघतोय तर ॲनाल्जेसिक्स म्हणजे काय, त्याचे टाईप काय आणि मग ते टाईपनुसार त्या कॅटेगरी अंडर येणारे ड्रग्स आपण स्टडी करणार आहे. ओके, सो व्हॉट आर द ॲनाल्जेसिक्स. ओके, सो दीज आर द ड्रग्स सिलेक्टिवली रिलीव्स or suppress the sensation of the pain by acting on CNS without altering the consciousness are called as a analgesic. Okay, so these are the agents which relieves or suppresses the pain. Okay, and these are acting on the central nervous system but without altering the consciousness. Okay, consciousness ला अल्टर न करता असे एजंट्स जे पेन सेन्सेशन सप्रेस करतात किंवा रिलीव्ह करतात इन सम केसेस, these agents are called as a analgesics. Okay, so there are two types of the analgesics. These are nothing but the narcotic analgesics which are also called as a opioid analgesic, and the non-narcotic analgesic which are also called as a non-opioid analgesic, sorry, non-narcotic analgesics which are also called as a non-opioid analgesics in the NSAIDs. Okay, सो बेसिकली आपण या चॅप्टरमध्ये म्हणजे ओपॉइड अनाल्जेसिक हा सेपरेट चॅप्टर नसून इट इज ओनली कम अंडर द NSAID. ओके, NSAIDच्या अंडरच हे मेन्शन केलेलं आहे. दॅट्स वाय वी आर गोइंग टू सी दिस पॉईंट्स इन दिस चॅप्टर ओनली. ओके, सो अनाल्जेसिक्स दोन टाईपचे असतात विच आर ओपॉइड अनाल्जेसिक अँड नॉन ओपॉइड अनाल्जेसिक. ओपॉइड अनाल्जेसिक विथ दीज आर कम अंडर द नार्कोटिक कॅटेगरी. ओपॉइड म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं असेल वी आर टॉकिंग अबाउट द ओपियम. ओके, ओपियम हा आपण डिटेलमध्ये स्टडी केला होता, ते आपण बघूयात पुढे. ओके, सो अनाल्जेसिक दीज आर दी एजंट विच रिलीव्स और सप्रेसेस द पेन बाय ॲक्टिंग ऑन दी CNS without loss of the consciousness. Okay, or without altering the consciousness. Okay, so there are two types, that is the narcotic analgesic and the non-narcotic analgesic. Okay, or the opioid analgesic or the non-opioid analgesic. आणि नॉन ओपॉइड अनाल्जेसिक्सला म्हणजे जे नार्कोटिक नाही आहेत अशा एजंट्सना काय म्हणतात, NSAID, which are nothing but the non-steroidal anti-inflammatory drugs. Okay, so first we are going to see the narcotic analgesic. Okay, what is the narcotic analgesics आणि त्याच्या अंडर येणारे ड्रग्स हे आपण आता बघणार आहे. ओके, सो द ड्रग्स विच रिलीव्स द सिव्हिअर डिग्री ऑफ अ पेन असोसिएटेड विथ द बर्न्स, फ्रॅक्चर्स, ट्रॉमास, tumor malignancy, etc. by depressing the CNS are called as a narcotic analgesic. Okay, so the agent, okay, which relieves the severe degree of the pain which is observed into the burns or trauma, which is nothing but the might be accidental condition in the fractures. Okay, or in the tumor malignancy म्हणजे कॅन्सर पेशंटमध्ये जे पेन होत असतं विच इज अनटॉलरेबल पेन, जे अनटॉलरेबल पेन असतील. ओके, मग माइट बी इट इज बर्नचं पेन असेल किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर होणारे जे पेन आहेत किंवा फ्रॅक्चर झाल्यानंतर जे होणारे पेन आहेत, याच्यामुळे जे पेन आहेत ते रिलीव्ह करतं. हे त्यासाठी फक्त काय केले जातात, नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स यूज केले जातात. मग ते कसे ॲक्ट होतात, दीज आर ॲक्ट बाय डिप्रेसिंग द सेंट्रल नर्वस सिस्टीम, दॅट्स वाय इट इज एबल टू रिलीव्ह द पेन. ओके, सो दीज आर कॉल्ड ॲज अ नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ओके, सो these drugs produces the narcosis, that is these are produces the sleep,
अँड हेन्स दीज आर रेफर्ड ॲज अ नार्कोटिक ॲनाल्जेसिक. ओके, CNSला डिप्रेस करतात म्हणजेच काय, दीज आर प्रोड्युसेस दी सिडेशन. ओके, स्लीप प्रोड्यूस करतात, त्याच्यामुळे त्याला नार्कोटिक ॲनाल्जेसिक असं बोललं जातं. ओके, सो नार्कोटिक ॲनाल्जेसिक विच इज नथिंग बट द ओपॉइड अनाल्जेसिक्स, आणि त्याच्या अंडर आपण ड्रग बघणार आहे विच इज नथिंग बट द मॉर्फिन. ओके, मॉर्फिनवरती थोडंसं आपण जास्त फोकस करणार आहे, खूप रिपीटेडली आणि खूप इम्पॉर्टंट अगेन हा चॅप्टर आहे. ओके, सो ओपॉइड अनाल्जेसिक त्याच्या नावातून आपल्याला कळते, इट इज ऑप्टेन फ्रॉम दी ओपियम. ओके, सो इट इज अ डार्क ब्राऊन रेझिनस मटेरियल ऑप्टेन फ्रॉम द पॉपी. आपण स्टडी केलेला आहे, पापावर सोमनिफेरम कॅप्सूल. ओके, पॉपीच्या कॅप्सूलपासून, ज्याला मराठीमध्ये आपण खसखस म्हणतो. ओके, तर त्याची जी कॅप्सूल आहे त्याचं कल्टिवेशन कलेक्शन आपण पूर्ण स्टडी केलेलं आहे कोग्नोसीमध्ये. ओके, सो त्याच्यापासून हे ओपियम ऑप्टेन होतं, आणि ओपियमपासून मिळणारे जे त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचे परत इट इज नथिंग बट अ प्रोटोटाईप ड्रग. ओके, सो मॉर्फिन जो आहे त्याचे परत तो ॲज अ बेस पकडून त्याचे परत वेगवेगळे ड्रग्स त्याच्यामध्ये परत चेंजेस करून ते ड्रग्स यूज केले जातात. म्हणून म्हणजे बेसिक ड्रग यूज करून त्याच्यापासून वेगवेगळे ड्रग्स बनवले जातात, त्याला प्रोटोटाईप ड्रग म्हणतात. ओके, सो बेसिकली व्हॉट इट कंटेन द 2 टाइप्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह, दॅट इज द फिनॅन्थ्रिन डेरिव्हेटिव्ह अँड दी बेन्झोआयसोक्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. ओके, सो फिनॅन्थ्रिन डेरिव्हेटिव्हच्या अंडर मॉर्फिन येतं, कोडीन येतं आणि थिबेन येतं. ओके, सो हे 3 टाईप आहेत ते फिनॅन्थ्रिन डेरिव्हेटिव्हचे. हा पॉईंट ओनली फॉर युअर ॲक्नॉलेजमेंट. ओके, सो आत्तापर्यंतची ॲनाल्जेसिकची डेफिनेशन, नार्कोटिक ॲनाल्जेसिकची डेफिनेशन, या डेफिनेशन्स यू शुड बी बाय हार्ट. ओके, पाठ करायला पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर हा बेसिक पार्ट आहे, म्हणजे फिनॅन्थ्रिन आणि बेन्झोआयसोक्विनोलिन हे 2 डेरिव्हेटिव्हपासून, हे 2 टाईपचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला ओपियमपासून मिळतात. मग फिनॅन्थ्रिन डेरिव्हेटिव्हमध्ये कोणत्या येतात, तर मॉर्फिन, कोडीन आणि थिबेन येतात, आणि बेन्झोआयसोक्विनोलिनमध्ये पापावेरिन अँड द नॉन अनाल्जेसिक नॅस्कोपिन येतात. ओके, सो हे इन्ग्रेडियंट्स जे आहेत किंवा हे ॲज अ केमिकल कन्स्टिट्युएंट आपण स्टडी केलेले आहेत. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ दी ओपॉइड्स और द ओपॉइड अनाल्जेसिक्स. ओके, सो देर आर टोटल 3 classes. First one is the natural opium alkaloids, second one is the semi-synthetic, and third one is the synthetic. Okay, so natural opium alkaloids are nothing but the morphine, codeine, butorphanol and the buprenorphine. Okay, so these are some examples. Semi-synthetic अंडर येतात डायॲसिटिल मॉर्फिन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेरोईन. ओके, सो आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे हेरोईन कन्झम्पशन, हेरोईन स्मगलिंग. ओके, सो इट्स केमिकल नेम इज अ डायॲसिटिल मॉर्फिन. यू कॅन राईट द हेरोईन ॲज वेल. ओके, अँड द dextromethorphan. Okay, so dextromethorphan is a second example which come under the semi-synthetic opioids. Then next one is the synthetic opioids. It contain the pethidine, fentanyl, methadone and dextropropoxifen. ओके, अँड दी ट्रामॅडॉल. ओके, सो हे जे एक्झाम्पल्स आहेत दीज आर अगेन, हा चॅप्टर्स बऱ्यापैकी खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज अगेन सेम थिंग, इट इज कम अंडर द नार्कोटिक कॅटेगरी. ओके, नार्कोटिक जे ड्रग्ज आहेत त्या कॅटेगरीच्या अंडर हा येतो, म्हणून इट इज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट, अँड ऑब्वियसली ultimately it act on a central nervous system, that's why also it is important. So this is the classification and it is a important one. Okay, so we directly jump to the morphine. Okay, morphine, what is morphine? Its pharmacological action, its mechanism of action आपण बघणार आहे. Okay, so morphine is a principal alkaloid in a opium and is widely used still today, therefore it is described as a प्रोटोटाईप ड्रग. ओके, सो इट इज अ प्रिन्सिपल अल्कलॉइड आहे आणि त्याच्यापासून बाकीचे आपल्याला डेरिव्हेटिव्ज मिळतात, म्हणून त्याला प्रोटोटाईप ड्रग असं म्हटलं जातं. नाउ वी आर गोइंग टू सी दी फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके, सो व्हॉट आर द फार्माकोलॉजिकल ॲक्शन? that is the what kind of effect it shows on a different systems of the body. Okay, so on the central nervous system, morphine has a site specific depressant and stimulant action in the CNS by interacting primarily with the mu opioid receptor. Okay, so opioid analgesic बेसिकली सांगायचं झालं तर these are act majorly on the mu opioid, म्हणजे ओपियमचे किंवा ओपॉइडचे
स्पेशल टाईपचे रिसेप्टर असतात त्याच्यावरतीच फक्त ते ॲक्शन दाखवतात, कोणत्याही दुसऱ्या रिसेप्टर्सवरती ते बाइंड होऊ शकत नाहीत. ओके, सो हे जे मॉर्फिन आहे इट हॅव अ साईट स्पेसिफिक डिप्रेसंट अँड द स्टिम्युलंट ॲक्शन. म्हणजे साईट कोणत्या साईटला हा बाइंड होतो त्याच्यावरून ठरतं की वेदर इट विल गोइंग टू शो दी स्टिम्युलंट ॲक्शन ऑर डिप्रेसंट ॲक्शन. लक्षात आलं? सो दॅट्स वाय दे हॅड सेड दॅट इज इट शोज दी साईट डिपेंडंट डिप्रेसंट अँड दी स्टिम्युलंट ॲक्शन. म्हणजे कुठल्या साईटला तो बाइंड होतोय, कुठे तो बाइंड होतोय, मग त्यावरून ठरणार की तो तिथे स्टिम्युलंट ॲक्शन दाखवणार आहे का डिप्रेसंट ॲक्शन दाखवणार आहे. ओके, सो फर्स्ट ॲनाल्जेसिया. So morphine is a strong analgesic. Though dull, poorly localized visceral pain is relieved better than the sharply defined somatic pain. ओके, सो मॉर्फिन जे आहे इट इज अ स्ट्रॉंग ॲनाल्जेसिक म्हणून काम करतं. हे शार्पली सोमॅटिक पेन जे आहेत ते कमी करत नाही. मेजरली इट ॲक्ट ऑन अ डल ऑर पुअर लोकलाइज व्हिसेरल पेन. व्हिसेरल पेन जे असतात म्हणजे जनरली वी कॅन से आता पोट दुखतंय असं जर म्हटलं तर वेदर वी कॅन पॉइंट आउट वेदर ॲक्च्युली ॲबडॉमिनल पेन इज देअर. ओके, वी कॅन जस्ट टेल दी एरिया. ओके, आपण फक्त एरिया सांगू शकतो. वी कॅन नॉट पॉइंट आउट. ओके, पर्टिक्युलर एरियाला पॉइंट करून सांगू शकत नाही की इथे माझं पोट दुखतंय. तरी पण त्याच्यामध्ये एरिया कव्हर होतो थोडासा. ओके, म्हणजे या बाजूला दुखतंय, इथे सेंटरला दुखतंय, वॉट एव्हर इट इज. ओके, बट जर दुसरं कोणतं पेन असेल, सपोज फ्रॅक्चर असेल, तर पिन पॉईंट करून आपण सांगू शकतो की इथे दुखतंय. ओके, सो दॅट इज व्हॉट दे वॉन्टेड टू से. दॅट इज पुअरली लोकलाइज्ड व्हिसरल पेन. म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये जे व्हिसरल पेन असतं ते पेन हे जास्त चांगलं कमी करतं कम्पेअर टू द सोमॅटिक पेन, शार्पली सोमॅटिक पेन. ओके, सो नेक्स्ट इज द सो दिस इज अबाउट द ॲनाल्जेसिया. म्हणजे हे ॲनाल्जेसिया मेजरली कुठे दाखवतं. ओके, सो इट ऑल्सो प्रोड्युसेस. सो हे जे ॲक्शन्स आहेत, ओके, तुम्ही बघत असाल वी आर गोइंग टू सी द ॲक्शन्स अंडर दिस सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती जसं आपण बघितलं इट शोज द डिप्रेसंट अँड दी स्टिम्युलंट ॲक्शन. मग कुठे कुठे कशी कशी ॲक्शन दिसते हे आपण अंडर सेंट्रल नर्वस सिस्टीम बघतोय. मग पहिल्यांदा ॲनाल्जेसिया आपल्याला बघितलं तर ॲनाल्जेसियाचा इफेक्ट इट इज अ स्ट्रॉंग ॲनाल्जेसिक वी ऑल नो. बट हे एक्झॅक्टली किंवा जास्त चांगलं ॲनाल्जेसिक इफेक्ट कुठे दाखवतं, द पेन विच इज लोकलाइज्ड ॲट द व्हिसरल पेन. ओके, बट इन्स्टेड ऑफ दी शार्पली सोमॅटिक पेन. ओके, सो नेक्स्ट इज द युफोरिया अँड दी sedation and the hypnosis. So these three things as well produced by the morphine. Okay, so morphine produces the sensation of the well-being. Okay, which is nothing but the euphoria. Okay, morphine sensation of well-being produce करतं. म्हणजे घेतल्यानंतर छान वाटतं थोडक्यात. ओके, सो व्हेन कन्झ्युम्ड इन अ ॲब्सन्स ऑफ अ पेन. म्हणजे पेन जेव्हा नसेल आणि तेव्हा जर मॉर्फिन घेतलं, इन सच केसेस इट प्रोड्युसेस द युफोरियंट ॲक्शन. मीन्स वॉट? feeling of sensation of the well-being. Okay, so sedation and hypnosis is produced due to the cortical depression. Okay, cortical एरियाचं डिप्रेशन केल्यानंतरच तिथे sedation आणि hypnosis तुम्हाला ऑब्झर्व होईल. नेक्स्ट वन इज द ॲक्शन ऑन द रेस्पिरेटरी सेंटर. ओके, सो मॉर्फिन प्रोड्युसेस द रेस्पिरेटरी डिप्रेशन बाय डायरेक्ट डिप्रेसंट ॲक्शन. ओके, सो रेस्पिरेटरी डिप्रेशन होतं and it shows the direct depressant action, so we can say it is contraindicated into the asthmatic patient. Okay, so as it is depressing the respiratory system, so it cannot be used in the asthmatic patient. Okay, so cough also suppresses by depressant action on the medulla. म्हणजे कफमध्ये सुद्धा हे मेजर कफ जर कोणाला झाला असेल तरी सुद्धा हे यूज केलं जाऊ शकतं. ओके, सो बिकॉज इट हॅव अ डिप्रेसंट ॲक्शन ऑन दी मेडुला ॲज वेल ॲज इट हॅव अ डिप्रेसंट ॲक्शन ऑन दी रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, नेक्स्ट वन इज द एंडोक्राईन सिस्टीम. ओके, आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती याचा कोणता इफेक्ट होतो बघितला. त्याच्यानंतर एंडोक्राईन सिस्टीम. ओके, सो हे रेस्पिरेटरी सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर काय आलं बिकॉज इट शोज द इथे आपण बघू शकत असू. ओके, बिकॉज इट शोज द डिप्रेसंट ॲक्शन ऑन दी मेड्युला. म्हणजे मेड्युलावरती डिप्रेसंट ॲक्शन दाखवतंय. म्हणजे दॅट्स वाय आपण इथे ते सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर घेतलेलं आहे. ओके, विच टू सप्रेस दी कफ.
Okay, next is the endocrine system. So morphine releases the ADH and decreases the FSH and the LH. So endocrine system मध्ये तुम्ही डिटेल शिकलेला आहे, what is ADH, what is FSH, LH. ओके, हे मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करत बसणार नाही. वी जस्ट नीड टू नो that is it releases the ADH and decreases the FSH and the LH. Okay, so next one is the CVS, action on the cardiovascular system. So morphine causes the vasodilation. So therapeutic doses causes the little change in the BP, which is nothing but the fall in BP, postural hypertension and the fainting. Okay, so it causes majorly, what we need to remember, that is it causes the vasodilation. Vasodilation होते म्हणजे काय, अल्टिमेटली देअर इज अ डिक्रीज इन और फॉल इन द BP. ओके, BP मध्ये तिथे ऑब्व्हियसली तिथे फॉल होणार, विच कॉजेस द फेंटिंग. ओके, पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे झोपल्यानंतर होणारं जे BP लो होतो त्याला पोस्चरल हायपोटेन्शन म्हणतात. सो असं हायपोटेन्शन दिसेल आणि अल्टिमेटली फेंटिंग म्हणजे चक्कर येण्याचे चान्सेस आहेत. ओके, next is the morphine, next is the effect on the GIT. Okay, so morphine decreases the biliary, pancreatic, intestinal secretion and interfere with the peristaltic movement, which causes the constipation. So this is the question which can be this is the question which is asked into your give reason why morphine causes constipation. ओके, सो मॉर्फिनचं कॉन्स्टिपेशन, मॉर्फिन यूज केल्यानंतर किंवा इंटेक केल्यानंतर कॉन्स्टिपेशन का होतं. सो द रिझन इज व्हेरी बेसिक, दॅट इज इट डिक्रीजेस, व्हॉट इट डिक्रीजेस बिलियरी. ओके, बिलियरी, पॅनक्रॅटिक, इंटेस्टिनल सिक्रिशन, हे सगळे सिक्रिशन ते कमी करतं आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंटसोबत सुद्धा ते इंटरफेअर करतं. ओके, सो हे सगळे सिक्रिशन कशाला कॉज असतात, फॉर द डेफिकेशन. ओके, डेफिकेशनसाठी हे युजफुल असतात. मग हे सगळे सिक्रेशन रिड्यूस होतात, ॲज वेल ॲज काय होतं, पेरिस्टाल्टिक मुवमेंटसुद्धा रिड्यूस होते. दॅट्स वाय इट कॉजेस दी कॉन्स्टिपेशन. ओके, सो दिस इज अबाउट दी what we call pharmacological action. Okay, so pharmacological action जी आपण CNS, endocrine system, CVS आणि GIT वरती बघितली. ओके, सो तुम्ही मेजर की पॉईंट जर लक्षात ठेवले, जसं CVS वरती व्हॅसोडायलेशन होतं म्हणजे अल्टिमेटली इथे फॉल इन BP होणार. ओके, सो मॉर्फिन जे सिक्रिशन्स आहेत ते कमी करतं आणि त्याच्यामुळे पेरिस्टाल्टिक मुवमेंट पण कमी करतं, म्हणून हे कॉन्स्टिपेशन मध्ये यूज केलं जातं. ओके, सो वी कॅन मग म्हणून हे कॉन्स्टिपेशन क्रिएट करतं. मग कॉन्स्टिपेशन क्रिएट करतं म्हणजे आपण लूज मोशन्समध्ये याचा यूज करू शकतो. गॉट इट. सो तुम्ही जर असं थिंकिंग करत गेला तर इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू रिमेंबर द फार्माकोलॉजिकल ॲक्शन, ॲडवर्स इफेक्ट अँड द थेरापेटिक युजेस. ओके, सो थेरापेटिक युजेसमध्ये आपण लिहू शकतो, इट कॅन बी यूज इन अ लूज मोशन्स. ओके, बिकॉज इट प्रोड्युसेस द कॉन्स्टिपेशन. ओके, नेक्स्ट इज द ॲडवर्स इफेक्ट. सो मॉर्फिनच्या नावावरूनच इथे ॲडवर्स इफेक्ट काही मेन्शन केलेले आहेत. ओके, सो मिओसिस, M for meiosis, O for orthostatic hypotension, R for respiratory depression, P for pinpoint pupil म्हणजे मिओसिस प्रोड्यूस करतं म्हणून पिनपॉईंट प्युपिल क्रिएट होतं, हिस्टामाइन रिलीज होतं, increased intracranial pressure, this thing is also should be remember. ओके, सो पुढे जाऊन आपण बघूयात ते काय ते. ओके, सो I is for the increased intracranial pressure, these are the adverse effect. Okay, N for nausea, E for emesis and other are the euphoria, constipation, drug dependence, sedation and the lethargy म्हणजे आळशीपणा येणे. ओके, सो these are the some adverse effect which can be easily remember. ओके, सो इथे टेक्निक दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही इझिली हे लक्षात ठेवू शकता. वन्स यू गॉट टू नो दॅट इज इट प्रोड्युसेस मिओसिस, ऑब्वियसली इट प्रोड्युसेस पिनपॉईंट प्युपिल. ओके, सो लाईकवाईज यू कॅन रिमेंबर इट. ओके, सो नेक्स्ट वन इज द कॉन्ट्राइंडिकेशन. कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे काय, कोणत्या कंडिशनमध्ये हे यूज नाही करायचं. ओके, सो म्हणजे अशा कोणत्या कंडिशन्स आहेत जिथे हे यूज केलं जाऊ शकत नाही. जसं आपण बघितलं, इट प्रोड्युसेस द रेस्पिरेटरी डिप्रेशन, दॅट्स वाय इट कॅन नॉट बी यूज इन अ अस्थमा. हेड इंजुरी, इंट्राक्रॅनियल प्रेशर इन्क्रीज करतं म्हणून हेड इंजुरीमध्ये नाही. हायपोटेन्शन, जर ऑलरेडी पेशंट सफरिंग फ्रॉम दी हायपोटेन्शन, मग आपण बघितलं CVSमध्ये की व्हॅसोडायलेशन होतं त्याच्यामुळे हायपोटेन्शन होतं. मग ऑलरेडी पेशंटला जर हायपोटेन्शन असेल आणि आपण मॉर्फिन दिलं, देन
कोलॅप्स होईल पेशंट. ओके. देन अनडायग्नोस्ड ॲबडॉमिनल पेन लाईक द बिलियरी कोलिक पॅनक्रायटायटिस. ओके. सो ॲबडॉमिनल पेन, अनडायग्नोस्ड ॲबडॉमिनल पेन जर असेल, कशामुळे ॲबडॉमिनल पेन होत आहे हे जर माहीत नसेल, मग ते बिलियरी कोलिक असेल किंवा पॅनक्रायटायटिस असेल आणि मॉर्फिन दिलं तर आपल्याला माहिती मॉर्फिन GIT वरती काय काम करतं, ते सिक्रेशन कमी करतं आणि कॉन्स्टिपेशन क्रिएट करतं. सो अगेन तिथे कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस आहेत आणि ऑब्व्हियसली प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे बिकॉज इट इज डायरेक्टली ॲक्ट ऑन द CNS. ओके. नेक्स्ट इज द ड्रग इंटरॅक्शन, म्हणजे कोणत्या ड्रगसोबत हे दिलं गेलं नाही पाहिजे. ओके. सो फिनोथायझिन, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट अँड द मोनोअमाइन ऑक्सिडेज इनहिबिटर पोटेन्शिएट द ॲक्शन ऑफ द मॉर्फिन. ओके. सो फिनोथायझिन, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट जे ड्रग्ज आहेत आणि मोनोअमाइन ऑक्सिडेज इनहिबिटर यासारखे जे ड्रग्ज आहेत, हे ड्रग काय करतात, मॉर्फिनची जी ॲक्शन आहे ते पोटेन्शिएट करतात, म्हणजे इनक्रीज करतात, वाढवतात. ओके. सो दॅट्स वाय दिस शुड नॉट बी गिवन विथ द this kind of the drug. Next is the morphine reduces the absorption of the many orally administered drug. Okay. हे कशावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, मॉर्फिन रिड्युसेस द ॲब्सॉर्प्शन ऑफ दी मेनी ओरली ॲडमिनिस्टर्ड ड्रग. तर GIT वरती हे काय काम करतं, इट रिड्युसेस द पेरिस्टाल्सिस मुवमेंट ॲज वेल ॲज डिफरंट सिक्रेशन्स, पॅनक्रेटिक बिलियरी सिक्रेशन्स हे रिड्यूस करतं. मग अल्टिमेटली काय करतं ते इथे, त्याच्यामुळे काय होतं, जे ओरली घेतलेले ड्रग्ज आहेत त्याच्या ॲब्सॉर्प्शनला ते अफेक्ट करतं. दॅट्स वाय इट शुड नॉट बी गिवन विथ द ओरली ॲडमिनिस्टर्ड ड्रग. ओके. नेक्स्ट वन इज द थेरपेटिक युजेस. ओके. कोणकोणत्या कंडिशन्समध्ये हे यूज केलं जाऊ शकतं, टू रिलीव्ह द सिव्हिअर डिग्री ऑफ अ पेन असोसिएटेड विथ द मायोकार्डियल इन्फार्क्शन, फ्रॅक्चर ऑफ दी लॉंग बोन अँड दी बन्स. जसं आपण डेफिनेशनमध्येच बघितलं पहिल्या पार्टमध्ये, दॅट इज हे जे नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स आहेत हे सिव्हिअर पेनमध्ये फक्त यूज केले जाऊ शकतात, हेडेकमध्ये वगैरे असले छोट्या मोठ्या पेनमध्ये हे यूज करत नाहीत. ओके. सो इट कॅन बी यूज ॲज अ pre-anesthetic medication as well as it depresses the CNS. Okay. Then acute left ventricular failure, in such conditions this can be used. Then next one is the in the form of the tincture opium in the constipation. Okay. In the form of a tincture opium in constipation. ओके. कॉन्स्टिपेशनमध्ये सुद्धा हे टिंक्चर ओपियमच्या फॉर्ममध्ये यूज केलं जाऊ शकतं. ओके. अँड ड्राय इरिटेटिंग कफमध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. सो दीज आर द सम थेरपेटिक युजेस ऑफ द मॉर्फिन. ओके. नेक्स्ट इज द morphine poisoning. Okay. So what are the reasons? Obviously clinical overdose, and next one is the accidental or the intentional overdosing during addiction by the addict. Okay. So addicted person असेल तर overdosing मुळे accidental किंवा intentional सुद्धा असू शकतं. Okay. So these are the some causes for the morphine poisoning. So what are the symptoms? आता जे इफेक्ट दिसतात, दीज आर दी सिम्पटम्स. ऑब्व्हियसली एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये दिसले की ते पॉइझनिंगचे सिम्पटम होतात. सो नॉशिया, वॉमिटिंग जसं आपण बघितलं. देन पिन पॉईंट पिपिल, मियासिस प्रोड्यूस करतं म्हणून पिन पॉईंट पिपिल. रेस्पिरेटरी डिप्रेशन म्हणजे काय, हे आपण बघितलंच, रेस्पिरेटरी डिप्रेशन करतं. दॅट्स वाय इट इज used in a that's why it is one of the symptom which can be shown. Okay. Next one is the cyanosis. Okay. It is nothing but due to the reduced blood circulation, there is a discoloration of the skin. Okay. So already BP fall होतो आणि म्हणजे cyanosis is a condition in which there is a due to reduced in a blood circulation discoloration होतं स्किनचं. मग फॉल इन BP असेल तर अजून तिथे सर्क्युलेशन कमी होईल. दॅट्स वाय इट इज वी कॅन से दॅट इज हा एक तिथे सिम्पटम आहे. ओके. सो हायपोटेन्शन कॉझिंग सर्क्युलेटरी फेल्युअर. ओके. अँड नेक्स्ट वन इज द पल्मोनरी एडेमा, ॲपनिया अँड फायनली डेथ मे ऑकर. सो दीज आर द सम सिम्पटम्स विच आर सीन इन द morphine poisoning. Okay. So next is the treatment. So obviously first one is a gastric lavage by using the potassium permanganate solution. Okay. So potassium permanganate देऊन gastric lavage म्हणजे पोटातील जे काही ड्रग असेल तो रिमूव्ह केला जातो. आर्टिफिशियल रेस्पिरेशन. ओके.
So artificial respiration. Next one is the specific antidote, which is most important thing. Okay, you should be concentrate on this. That is naloxone is an antidote, which can be naloxone and the nalorphine. These are the antidote which are used in a treatment of the morphine poisoning. Okay, so naloxone should be given 0.4 to 0.8 milligram intravenously, and nalorphine should be given 3 to 5 milligram repeatedly every 1 to 4 hours till respiration is improved. Next is the maintenance of the BP by IV fluids. And last one is the if respiration is still not improved, administered respiratory stimulant like the डायझेपॅम. आपण बघितलं रेस्पिरेटरी रेस्पिरेशन तरी पण इम्प्रूव्ह झालं नाही तर काय करायचं, हे काय करत असतं, मॉर्फिन रेस्पिरेटरी डिप्रेशन करतं. म्हणून जे रेस्पिरेटरी स्टिम्युलेशन करणारे ड्रग्ज आहेत लाईक दी डायझेपॅम, दी शुड बी गिवन. सो दिस इज अबाउट दी ओपोइड अनाल्जेसिक. याच्या अंडर आता परत काही गिव्ह रिझन्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कवर करणार आहे. गिव्ह रिझन्स आणि जे ड्रग डोस आणि त्याचे ॲडवर्स इफेक्ट आहेत ते आपण तिथे बघणार आहे. ओके, थँक्यू.